धाराशिव न्यूज 7, स्पष्ट, निपक्ष व निर्भीड. धाराशिव न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. पेरणीच्या तोंडावर गोड दिलासा शेतकऱ्यांना भेटला. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याकडून ऊस उत्पादकांच्या खात्यात दुसऱ्या हप्त्याची रक्कम जमा झाली. प्रति टन 150 रुपये दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. वेळेवर ऊस बिल मिळाल्याने शेतकऱ्यांत अत्यंत समाधानाचे वातावरण पाहण्यात मिळत आहे. तर याबद्दलच पाहूया आपण एक छोटासा रिपोर्ट. मी ॲडव्होकेट निलेश बारखडे पाटील, संचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना केशगाव. आज या ठिकाणी आपल्या कारखान्याने गळीत हंगाम 25-26च्या ऊस गाळपापोटी दुसरा हप्ता प्रति मॅट्रिक टन 150 रुपये प्रमाणे शेतकऱ्याला त्यांच्या बँकेमधून अदा करण्यात आलेला आहे. त्यामुळे या पेरणीच्या टायमिंगमध्ये शेतकऱ्याला हा हप्ता जमा झाल्यामुळं त्यांची त्या ठिकाणी सोय होऊन समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आज जर आपण पाहिलं तर परिसरामध्ये आणखीन काही कारखान्याचं सुरुवातीचा हप्तासुद्धा देणं अवघड झालेलं असताना आणि जे काही कारखाने सत्तेमध्ये आहेत त्यांच्यावर सुद्धा जप्तीची कारवाई होत असताना हा आंबेडकर सहकारी साखर कारखाना सर्वसामान्य शेतकऱ्याच्या विश्वासातून सहकाररत्न अरविंददादा गोरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण करीत असल्यामुळं आणि दादांची जी शिस्त आर्थिक नियोजन आहे त्याच्यामुळंच आपण हा वेळेवर शेतकऱ्यासाठी हा हप्ता देऊ शकलो. त्याबद्दल निश्चित शेतकरी म्हणून समाधान या ठिकाणी व्यक्त करावं तितकं कमी आहे. आज आपण पाहिलंय या कारखान्यावर जो सर्वसामान्य शेतकऱ्याचा विश्वास आहे त्याच जोरावर 25-26चा गळीत हंगाम 5,10,000 मॅट्रिक टन ऊस गाळप करून पूर्ण झाला. 11.63% सरासरी साखर उतारा त्या ठिकाणी आपल्याला मिळाला. 15 दिवसामध्ये आपण शेतकऱ्याला सुरुवातीला 2750 रुपये अदा केलेले होते आणि आज रोजी 150 रुपयाप्रमाणे हा दुसरा हप्ता मिळून एकूण 2900 रुपये आत्तापर्यंत शेतकरी बांधवाला मिळालेले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्याला मी एवढंच आवाहन करेन की आज सहकाराची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये काय झाली आहे हे आपण पाहिलेलं आहे. धाराशिवसारख्या या जिल्ह्यामध्ये सहकाराचा हा एकमेव असणारा कारखाना सगळ्याच्या सहकार्यानं आणि सहकाररत्न अरविंददादाच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी कार्यरत आहे. त्यामुळं हा सहकार जर जिवंत राहायचा असेल तर शेतकरी बांधवांनी विचारपूर्वक निर्णय घेऊन हा सहकार जिवंत ठेवण्यासाठी याच कारखान्याला ऊस देऊन हा सर्वसामान्य हिताचा विचार करणारा कारखाना असून हा कारखाना जर जिवंत राहिला तरच आपल्या परिसरामध्ये सहकार जिवंत राहणार आहे आणि हा आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मालकीचा कारखाना जिवंत राहणार आहे. त्यामुळं मी शेतकऱ्याला एवढंच आवाहन करेल की आपल्या आर्थिक फायद्याचा निर्णय कुणाच्या सांगण्यावर न घेता स्वतः विचारपूर्वक निर्णय घेऊन त्या ठिकाणी त्याने ऊस कुठल्या कारखान्याला द्यायचा आहे हे ठरवावं.